नमस्कार, महाराष्ट्र रेसिपीज या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने शेपू व आंबट चुक्याची गरगटी भाजी पाहणार आहोत। गावाकडे तर ही भाजी हमखास केली जाते, चवीला तर ही भाजी खूप छान लागते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी एक जोडी शेपूची भाजी घेतली आहे, अर्धा जोडी मी आंबट चुक्याची भाजी घेतली आहे। तर या भाज्या मी व्यवस्थित निवडून धुवून घेतल्या आहेत। तर या आंबट चुक्याच्या भाजीचे कोळे देखील आपल्याला या भाजीमध्ये वापरायचे आहे, त्यामुळे भाजी चवीला थोडीशी आंबट लागेल। भाजी जर तुम्हाला थोडीशी जास्त आंबट हवी असेल तर तुम्ही थोडीशी आंबट चुक्याची भाजी थोडी जास्त घेतली तरी चालते। तर आपण ह्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। तर इथे ह्या भाज्या मी व्यवस्थित चिरून घेतल्या आहेत। तर या भाज्या आपण आता शिजवून घ्यायच्या आहेत। तर इथे कढईत मी 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे। पाणी गरम झालं की यामध्ये आपण ह्या भाज्या टाकून घेऊया आणि व्यवस्थित ते या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। तर या भाज्या तुम्ही कुकरला देखील शिजवून घेऊ शकता। तर इथे मी 1 छोटी वाटी तुरीची डाळ 5 मिनिटं पाण्यात भिजवत ठेवली होती, ती यामध्ये टाकून घ्यायचंय। तर तुरीच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील यामध्ये टाकून घेतली तरी चालते। यामध्येच तुम्ही थोडेसे शेंगदाणे देखील टाकून घेऊ शकता। तर डाळ टाकल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला ह्या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे आणि ही भाजी आपण आता 10 ते 15 मिनिटं झाकण लावून शिजून घ्यायचे। तर 10 मिनिटांनंतर झाकण उघडून पाहूयात। तर परत आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करूया आणि 5 मिनिटांसाठी झाकण लावून शिजून घ्यायचे। तर 10 ते 15 मिनिटांनंतर बघू शकता आपली भाजी छान मऊ अशी शिजली आहे। तर आपल्याला ही भाजी आता काढून घेऊया। या भाजीमध्ये 2 मोठे चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे। तर बेसन पीठ टाकल्यामुळे ही भाजीला छान बाइंडिंग येते। ही भाजी आपण आता रवीने घोटून घ्यायचे। तर इथे बघू शकता आपली ही भाजी छान रवीने मी घोटून घेतली आहे। तर आपण आता ह्या भाजीसाठी फोडणी तयार करून घ्यायचे। तर फोडणीसाठी मी कढईत 1 ते 2 चमचा तेल गरम करत ठेवलं आहे। तर या भाजीसाठी आपल्याला तेल थोडंसं कमीच लागते। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचंय। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। त्यानंतर ठेचलेला लसूण टाकून घ्यायचंय। तर लसूण आपल्याला लसणातील कच्चापणा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया। तर लसूण तेलामध्ये परतून झाला की यामध्ये आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी जाडसर कुटून घेतल्या आहेत, त्या यामध्ये टाकून घेऊया आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचंय। तर हिरव्या मिरच्या देखील आपल्याला अर्धा मिनिट या तेलामध्ये परतून घ्यायचंय। तर अर्धा मिनिट परतून झालं की यामध्ये आपण ही जी घोटलेली डाळ आहे ती टाकून घ्यायचंय। ही व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया। तर यामध्येच आपण आता अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचंय। तर भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी ऍड केलं तरी चालते। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 2 मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कूट टाकून घ्यायचे आहेत। तर भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कुटामुळे आपली भाजीला चव खूप छान येते। त्यानंतर आवडत असेल तर तुम्ही थोडासा गुळ देखील यामध्ये ऍड करू शकता। तर ही भाजी आपण आता 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवर शिजून द्यायची आहे। तर इथे ही भाजी मी 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवर शिजून घेतली आहे। तर बघू शकता मस्त आपली ही भाजी छान शिजली आहे। भाजीला कलर पण खूप छान आला आहे। तर मस्त आपली ही आंबट चुका आणि शेपूची आंबट तिखट अशी गरगटी भाजी तयार झाली आहे। तर ही भाजी तुम्ही भाकरी, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते, किंवा भातासोबत जरी खाल्ली तरी खूप मस्त लागते। घरी नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर खाली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।